काय असतात हे थोडक्यात आपण स्टडी केली होती. आता या ठिकाणी आपण ऑपरेशनल सेट ठिकाणी सुरुवात करणार आहोत. संचावरील क्रिया काय काय करता येते आपल्या ठिकाणी संचाच्या भाषेमध्ये. ऑपरेशन ऑन सेट, संचावरील क्रिया. ऑपरेशन ऑन सेट संचावरील क्रिया या ठिकाणी आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया इंटरसेक्शन ऑफ टू सेट. ओके, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. ओके, पहिलं ऑपरेशन करून बघूया की इंटरसेक्शन कसं असते. तर इंटरसेक्शन म्हणजे या ठिकाणी आपलं छेद संच म्हणतो आपण किंवा दोन संचाचा छेद, दोन संचाचा छेद. ओके, तर समजा आपण दोन नंबर लाईन काढल्या किंवा एखादी दोन लाईन काढल्या. आपण इंटरसेक्शन हा शब्द आपण कुठं ऐकला होता, ज्यावेळेस दोन इंटरसेक्टिंग लाईन असतात एकमेकाला छेदणाऱ्या. ओके, म्हणजे छेदणार म्हणजे त्यांचा कॉमन पॉईंट. दुसरा शब्द या ठिकाणी आपला वापरता येतो, या ठिकाणी कॉमन पॉइंट. याला आपण सामायिक बिंदू असे म्हणतो. ओके, म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकाला ज्यावेळेस इंटरसेक्ट करतात तर त्यांचा ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स किंवा कॉमन पॉइंट ठिकाणी आपला प्राप्त होतो. दोघाचाही एकच पॉइंट बिंदू जो असतो त्याला आपण इंटरसेक्शन पॉइंट म्हणतो आपण ठिकाणी. ते एकाच पॉइंट मधून छेदून जात असल्यामुळे त्या दोन रेषेला ठिकाणी आपण इंटरसेक्टिंग लाईन. मग त्याचप्रमाणे दोन संचामध्ये फक्त कॉमन एलिमेंट्स एकत्र काढणं या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, ठिकाणी इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स या ठिकाणी आपला म्हणता येतो. तर इंटरसेक्शन म्हणजे काय नाही, कॉमन एलिमेंट्स हॅव बोथ सेट. ओके, दोन संचामध्ये असणाऱ्या ठिकाणी कॉमन एलिमेंट्स याच्यावरती आपल्या ठिकाणी थोडक्यात स्टडी करायचं आहे. ओके, तर समजा नेट माझ्याकडे एक संच आहे ए नावाचा. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 असे नंबर्स आहेत. याचा नंबर ऑफ ए काढला तर या ठिकाणी 7 भेटणार. त्यानंतर संच दुसरा आहे माझ्याकडं 1 3 5 7 9. दुसरा एक संच घेतला आपण बी. याचा नंबर ऑफ बी काढला आपण 3 आणि 2 5. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी दोन संच आहेत. तर या दोघांमध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहेत की दोघांमध्ये सामायिक असणारे घटक कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी आपल्या एक वेळेस या ठिकाणी शोधून पाहायचं आहे. कोणते आहेत तर इथं 1 आहे, इथं 1 आहे. ओके, मग 3 3 5 5 आणि 7 7 आहे लास्टला. ओके, या दोघांमध्ये अशा प्रकारचे एवढे एलिमेंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर या ठिकाणी ए इंटरसेक्शन साठी असा हा यू खाली तोड करून काढतात. ओके, उलटा यू म्हणतो आपण या ठिकाणी त्याला. ए इंटरसेक्शन बी. ओके, याचं वाचन कसं करायचं, रीडिंग अगोदर इंटरसेक्शन दाखवण्यासाठी असा सिम्बॉल वापरतो आपण मॅथ मध्ये. इंटरसेक्शन ऑफ टू सेट, दोन संचाचा छेद म्हणतो आपण. इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी असं वाटतं त्याला. ए इंटरसेक्शन बी, सेट ए इंटरसेक्शन बी. मग याला या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की या दोघांमध्ये काय कॉमन एलिमेंट आहे. ओके, तर सर्वप्रथम या ठिकाणी 1 आहे, त्यानंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे. तर एवढे या ठिकाणी कॉमन एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे दोघांमध्ये. म्हणून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, ओके, टोटल किती एलिमेंट्स झाले म्हणजे
4 असं पण या ठिकाणी आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणजे टेक आउट द कॉमन एलिमेंट्स ऑफ टू सेट. ओके, दोन संचातील जे काही कॉमन घटक आहेत त्यांना एकत्र लिहिणं किंवा त्यांना एकत्र घेणं याच क्रियेला म्हणजे कोणती क्रिया झाली या ठिकाणी, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स असं या ठिकाणी आपल्याला पाहता येते. ओके, नाव बरेच काही ज्यावरती प्रॉपर्टीज वगैरे या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. वेगवेगळ्या प्रकारची स्टडी पण या ठिकाणी आपल्याला याच्यावरती करता येते. जर पाहायचं म्हटलं तर समजा एखादी माझ्याकडे यू संच आहे. समजा यू संच घेतला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 एक याच्यावरती संच घेतला आपण ए. समजा याच्यामध्ये E1 नंबर्स आहे 2 4 6. ओके, एवढे E1 नंबर्स आहे. समजा आपण याचा ए चा कॉम्प्लिमेंट घेतला. काय घेतला या ठिकाणी आपण ए चा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय भेटतो आपला ए चा कॉम्प्लिमेंट. हे तीन एलिमेंट सोडून द्यायचे, बाकीचे राहिले यू मध्ये या ठिकाणी घेऊन टाकायचे. म्हणजे काय ते 1 3 5 7 8 9 हा झाला ए चा कॉम्प्लिमेंट. आता याच्यावरती आपल्या ठिकाणी इंटरसेक्शन करून बघूया काय भेटते आपल्या ठिकाणी. ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट ह्या दोघांमध्ये काय कॉमन घटक येतो, तर एकही कॉमन घटक येत नाही. ओनली काय त्या ठिकाणी 5 येते. तर अशा प्रकारच्या आपल्याला पाहता येतो की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमन एलिमेंट्स आपल्याला सापडत नाही. तर दुसरी गोष्ट समजा आपण 5 इंटरसेक्शन किंवा कुठल्याही यूजचं घेतलो आपण समजा, तरी पण या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा कॉमन एलिमेंट सापडत नाहीये. अशा बऱ्याच प्रॉपर्टी आहेत. शेवटी एक बारच्या ठिकाणी आपण त्याच्यासोबत स्टडी करू शकतो, त्याच्यामध्ये काही आपला वादविवाद नाहीये. तर हे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स या ठिकाणी आपल्याला थोडक्यात पाहता येतो किंवा त्याच्याबद्दलची आपल्या ठिकाणी स्टडी करता येते. म्हणजे आपण थोडक्यात सांगता येते एखादा संच आहे ए नावाचा आणि त्याचाच त्याच्याच कॉम्प्लिमेंट सोबत इंटरसेक्शन घेतला आपण आणि त्यासोबत या ठिकाणी आपला 5 भेटत असेल तर त्या ठिकाणी 5 भेटतो त्यांचे इंटरसेक्शन. कारण का एकमेकाचे भिन्न संच आहेतच, नो प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये कॉमन घटक नसणार आहे. म्हणून ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5. ओके, दोघांमध्ये कॉमन घटक आपला सापडणार नाहीये. हे आपल्याला थोडक्यात स्टडी करता येते. नाव दुसरा पॉइंट घेऊया आपण डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट याला आपण भिन्न संच म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये एकही एलिमेंट्स काय नसतो, ठिकाणी कॉमन नसतो. लेट भिन्न संच कोणाला म्हणायचं, लेट ए and B are any two non-empty set. ओके, कुठलेही दोन नॉन एम्प्टी सेट असतील किंवा नल सेट असतील. ओके, इफ काय होत असेल, इफ इथं ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5. ओके, ए इंटरसेक्शन बी काय असेल, रिकामा येत असेल, देन काय म्हणायचं, सेट ए अँड सेट बी आर disjoint set to each other. Disjoint set to each other. ओके, एकमेकांमध्ये काय ठिकाणी त्यांचं एकही कॉमन घटक नसेल तर त्यांना काय म्हणता येईल आपला
एकमेकाचे एक्झाम्पल सेट ए इज इक्वल टू 1 3 5 7 9 त्यानंतर संच बी घेतला आपण 2 4 6 8 10 ओके असेच असेल. तर दोघांमध्ये पण पाहिलं आपण नंबर ऑफ इलिमेंट या ठिकाणी 5च आहे, इथं पण नंबर ऑफ इलिमेंट या ठिकाणी 5च आहे. मग यांचं आपण ए इंटरसेक्शन बी काढला आपण समजा या दोघांमध्ये कॉमन इलिमेंट पाहिला तर कॉमन इलिमेंट नाही याच्यामध्ये, म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0. जर असं होत असेल ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0 येत असेल तर देन वी सेट टू बी सेट ए अँड बी आर डिसजॉइंट सेट टू इच अदर. तर त्यावेळेस या ठिकाणी आपला काय म्हणतात एकमेकाचे डिसजॉइंट सेट आहे असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्याचं वर्णन करता येते. तर हे दोन ऑपरेशन आपण पाहिले. पहिलं होतं या ठिकाणी इंटरसेक्शन ऑफ टू सेट, दुसरा होता या ठिकाणी डिसजॉइंट सेट. आता पाठीमागे आपल्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी सेट पण आला होता, पूरक संच सुद्धा या ठिकाणी त्यांचं पण जर आपण पाहिलं तर 5 लागलं. त्यानंतर डिसजॉइंट सेट पण आला, डिसजॉइंट सेटचं पण इंटरसेक्शन या ठिकाणी 5 येते. तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपला समजून घ्यावं लागतील. कॉम्प्लिमेंट आणि इंटरसेक्शन ऑफ टू सेट हे जेव्हा युनियन संपेल तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला पाहता येते, तोपर्यंत आपल्या ठिकाणी पाहता येणार नाही. तर असं दोनच ऑपरेशन आपण थोडक्यात पाहिल्यास, एक पहिल्या ठिकाणी इंटरसेक्शन आणि दुसरा पहिल्या ठिकाणी डिसजॉइंट सेट. ओके, बाकीचे दोन ऑपरेशन राहिले आपल्या ठिकाणी उद्या पाहूया. याच्या अगोदर उद्या प्रॉपर्टी पाहूया, नेमकं प्रॉपर्टी कोणत्या ठिकाणी बिलॉंग्स करतात आणि ते कशा प्रकारे आपण त्यांना सॉल्व्ह करायचं हे थोडक्यात पाहूया. त्यानंतर मग आपण पुढचा पार्ट घेऊन टाकूया. ओके, धन्यवाद.